महाप्रसाद ताटीचा महाप्रसाद ताटीचा महाप्रसाद
महाप्रसाद ताटिका महाप्रसाद ताटिका विडा आपुले हातिका महाप्रसाद ताटिका विडा आपुले हातिका इतुके झडकरी पाठवावे इतुके झडकरी पाठवावे नाहीतरी बढिया होणी राहावे सुवा चंदन केशराचा सुवा चंदन केशराचा झगा आपुले अंकिता इतुके झडकरी पाठवावे इतुके झडकरी पाठवावे नाहीतरी बढिया होणी राहावे तीर्थचरणीचे शीतळ तीर्थचरणीचे शीतळ आणि कंठी तुळशी माळ इतुके झडकरी पाठवावे इतुके झडकरी पाठवावे नाहीतरी बढिया होणी राहावे विडवी जगमित्र नागा विडवी जगमित्र नागा जाऊन उठोपाला सांगा इतुके झडकरी पाठवावे नाहीतरी बढिया होणी राहावे गणनीत पाणी मंडन मंडना तरुण तुलसी माला कंधरम कंठनेत्रम सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा
नुसता विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका महाप्रसाद ताटीचा विडा आपुले हातीचा इतुके झडकरी पाठवावे नाहीतर बळीया होऊन राहावे. महान वैष्णव सर्वांचे गुरु सर्वांचं आराध्य दैवत असणारे महान वैष्णव श्री संत जगमित्र नागा यांचा मागणीपर प्रकरणात हा सेवेकरता निवडलेला अभंग अतिशय मार्मिक आहे आणि याच्यावर चिंतन करण्यासाठी इतुके झडकरी पाठवावे तुम्हा सर्वांची साथ म्हणून इतके झडकरी पाठवावे हे असल्यावर एका तासात चिंतन उरकेल. विठ्ठला जगमित्र नागा हा सर्वांच्या आवडीचा विषय आहे. हा अभंग मागणी परत आहे का? हा अभंग मागणीपर आहे का हे कोणी ठरवायचं? या अभंगाचं चिंतन ज्याने केलं ज्याच्या लक्षात येतो शब्द न शब्द त्याला निश्चित कळेल हा मागणीपर आहे. त्याचं कारण असं आहे कारण उद्या काला आहे आणि मागणीपर घ्यावा लागतो त्याच्यामुळं हा मागणीपर आहे. आणि हे आहे का नाही ठरवण्यासाठी प्रमाणित करण्यासाठी जनाबाई स्वतः इथं म्हणजे प्रत्यक्ष हजर आहे त्याच्यामुळे ते प्रमाणित झालं. विठ्ठला चिंतन पाहिलं महाप्रसाद ताटीचा विडा आपुले हातीचा याच्यात नाही लक्षात येणार पण पुढं लक्षात येतं इतके झडकरी पाठवावे म्हणजे मागणी आहे. मागणी कशाची आहे तर पुढचे पूर्ण चरण पाहिजे. त्या चरण पाहिल्याच्या नंतर लक्षात येतं याच अभंगाचा जर दुसरा विचार केला हा समाधी प्रसंगातील अभंग आहे जो विषय दुपारी झाला त्याच्यात समारोपात येणार आहे. जगमित्र नागांचा हा समाधी प्रकरणातील अभंग आहे. माझ्यापेक्षाही तपोवृद्ध वयोवृद्ध ब्राह्मणाचे जाणकार आहेत. संत वाङ्मय किती शिल्लक आहे. जनाबाईचे अभंग फक्त तुमच्या कॉलेजमध्ये होते काही गाथ सापडलेल्या इतरत्र कुठेही सापडत नाही. जनाबाईचे अभंग आजही उपलब्ध आहेत. याच्यापेक्षाही छानपैकी गाथ आहेत. त्याचं चिंतन केलं विश्लेषण केलं लोकांनी. आता विषय असा आहे जगमित्र नागा यांच्या अभंग संपदा माझ्याजवळ 19 ते 20 अभंगाची उपलब्धता आहे. हाच अभंग एक फक्त वारकऱ्यांना माहीत होता. याचा अर्थ मलाच फार माहिती असा प्रकार नाही. पण इथे शिवाचंद्र केशराचा तर तिथं असं म्हणायचे किळा ऋषी मंडळींचा हुरा तर सुट्ट म्हणजे देत होतं. पण वास्तविक पाहता या सर्व अभंगाची रचना पाहिली तर अतिशय सुंदर आणि संप्रदायाला पूरक अभंग आहे. विठ्ठला वाङ्मयाचे सखोल अभ्यास कशाला बोलता रे बोलण्यासाठी तुम्ही पात्रता तयार करून पुन्हा बोला. बरोबर आहे का तुमचं? त्याचं कारण असं आहे की बाकीच्यांनी मठ फळ परंपरा गुरुशिष्य परंपरा या सांभाळण्यात धन्यता म्हणली. इथं किती लोक होते त्या अगोदर होऊन गेले ना पण त्यांना जगमित्राबद्दल आस्थाही असेल माझ्यापेक्षाही सेवा घडली असेल पण हे करण्यासाठी जगमित्राने जी कृपा करायला पाहिजे ती केली नसेल. म्हणून इतरांचा ईर्ष्या करण्यात माझ्याकडे या सर्व साकल्याने जर विचार केला तर संत वाङ्मय कशाला म्हणतात. मी पहिल्या दिवशी प्रस्तावनेत बोललेलो होतो पण ही मंडळी होती आज जी मंडळी आहे त्यांच्यासमोर पुन्हा बोलण्याचा प्रसंग येतो. कारण हरिभक्तीपरायण कोकाटे महाराज बिना खोडीचे सगळे मंडळी जमवले. हा मेळा बिना खोडी आहे कोणाजवळच खोडी नाही. टाळकळी मृदंग वादक कोणाजवळच नाही. त्याच्यामुळं मला एका तासात उरकता येईल. विठ्ठला
विषय फार मोठा आहे, पण चालत चालत पाहू. साहित्य म्हटल्याच्या नंतर गद्य पद्य दलित नाट्य काव्य हे सगळं मिळून आलं. या सगळ्यांना काय म्हणतात? साहित्य म्हणतात. ते साहित्य लिखित असेल किंवा एकमेकाच्या ऐकण्यात असेल, पण त्याला साहित्य म्हणतात. वाङ्मय कशाला म्हणतात त्याची व्याख्या समजून घ्या, म्हणजे पुढं कळत. वाङ्मय वाचेच्या द्वारा इच्छेवर प्राणी मात्र जे बोलतं त्याला वाङ्मय म्हणतात. विठ्ठला रामायणाचार्य आहे, त्यांना विचारा रामायण कुठून तयार झालं? एक रोज पक्षाच्या मुखातून जे बाहेर पडलं त्याला रामायण म्हणतात. इच्छेवर प्राणी मात्र कोणताही पशु पक्षी असो, मनुष्य प्राण्यानंच बोललं पाहिजे वाङ्मय होतं असं नाही. पक्षानं बोललं ते वाङ्मय होतं रामायण. महाभारत त्याच मुखातून आलं. परत सांगतो, भागवत महापुराण त्या एका शुकमुखाला अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालय मुहुरोहो रसिका गुलभावका. तर त्या एका शुकाच्या मुखातून एका पोपट पक्षाच्या सोंचीचा स्पर्श झाला. निगम कल्पतरोवर गलितम फलम. पक्षाच्या मुखातून जे वाङ्मय आलं, मुखातून बाहेर पडलं, त्याला वाङ्मय म्हणतात. मित्रांना साहित्य म्हणतात. एवढी जरी व्याख्या कळाली तरी संत वाङ्मय कळेल. विठ्ठला बोलता येत नाही. ज्यावेळेला डोळ्याची भाषा संपते, ओठ तटस्थ होतात, त्यावेळेला माणसाला भाषा कोणती असते महाराज? ओठ तटस्थ झाले, नेत्राची भाषाही संपली, देहबोडी संपली, बोलायचं कशातून? ज्यावेळेला तटस्थ वृत्ती होते त्यावेळेला अंतःकरण बोलत असतं. कंठी प्रेम अंतःकरण जिथं बोलतं, अंतःकरणाची भाषा प्रगटते, त्याला समाधीची भाषा म्हणतात. श्रीमद भागवत समाधी भाषेतील ग्रंथ आहे. रामायण समाधी भाषेतील आणि संतांचं वाङ्मय समाधी भाषेतीलच आहे, पण भाव समाधी म्हणतात. कृष्ण लोणी खाया गेला, येऊन गोपीने धरिला, मायेपासे घेऊन गेली, तेथे कृष्ण पाहती झाली, तेथे कृष्ण तेथे कृष्ण. हे सर्व अभंग रचना जगमुद्र नागांची आहे. त्याच पठणीतील महाप्रसाद ताटीचा विडा आपुले हातीचा. महाराजांच्या समोर कीर्तन करण्याचा योग आला, माझं भाग्य समजलं.
त्याचं कारण ताटी शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्याकडे ताटीचे अभंग आहेत, मुक्ताईचे अभंग ताटीचे आहेत, पण ताटीचे अभंग म्हणजे नेमकं काय, तर बऱ्याच चिंतन करत असताना त्या चिंतनाकडं आपण थोडंसं बाजूला गेल्यासारखं वाटेल. ताटी शब्दाचा अर्थ असा आहे की ताटी लावून बसले. ताटी म्हणजे गवताची सेज किंवा खाड्याचं असं केलेलं खोपट वगैरे त्याला ताटी म्हणतात. पूर्वीच्या काळात याला ताटी म्हणायचे, पण याचा अर्थ ताटी शब्दाचा अर्थ तसा नाही. महाप्रसाद ताटीचा जगमित्र नागा महाराजांनी विशेष शब्द वापरला, ताटीचा प्रसाद. ताटीचा प्रसाद म्हणजे भगवान पंढरीनाथाला ज्या वेळेला बिछाण्यावर जायचं असतं, सायंकाळची वेळ आणि आता पूजा संपली, नैवेद्य समर्पित करायचा आणि तो नैवेद्य दिला, भोजन केलं की भगवान पंढरीनाथ त्या शेजेवर त्या बिछाण्यावर निवास करण्यासाठी जात असतात. त्यावेळेसचा जो प्रसाद असतो त्या विशिष्ट प्रसादाला ताटीचा प्रसाद म्हणतात. विठ्ठला तुम्हाला अभंग हा सांगितल्यापासून राजाभाऊ महाराज मी त्या ताटी शब्दाचा शब्दकोश पाहत होतो, प्रत्येक शब्दकोश पाहिले आणि त्या सर्व शब्दकोशामध्ये शेवटी मी पुजाऱ्यालाही फोन केला की मी जो अर्थ काढला तो बरोबर आहे. त्यांनी सांगितलं महाराज कुठला अभंग आहे, अभंगच माहीत नाही त्यांना. मग मी हा अभंगच सांगितला. तर तिथला जो पुजारी आहे तो मित्र आहेत आमचे आणि त्यांनी बरोबर सांगितले महाराज तुमचं एकदम बरोबर आहे आणि म्हणून मी चिंतनाला घेतला. विठ्ठला प्रसाद म्हणजे संतांच्या द्वारा किंवा संतांनी कृपा करावी, विपुल कृपा करावी, संतांनी तुमच्यावर कृपा केली आणि तो प्रसाद प्राप्त झाला. मग आशीर्वादाच्या रूपात असेल, शब्दाच्या द्वारे असेल किंवा दृष्टीच्या द्वारा असेल, त्या संताचा, गुरुचा किंवा परमात्म्याचा जो काही प्रसाद असतो, कृपा असते, त्याच कृपेला महाप्रसाद म्हणतात. अभंगाचं पहिलं चरण महाप्रसाद कधी प्राप्त होतो तर जगमित्र नागा महाराजांचं संपूर्ण चरित्र प्राप्त झाल्यावर कळतं. महाराज जगमित्र नागा महाराज जगमित्र नागा मंदिरातील लोकांना कळले की नाही मला माहीत नाही, पण वृंदावनच्या करुणदास महाराजांना कळाले. त्या महात्म्यांना जगमित्र नागाची कथा करावी, वाटावी आणि एवढं चरित्र भावं त्यांच्या मनाला आवडावं की माझं भाग्य त्याहीपेक्षा माझ्या आईवडिलाची पुण्य असेल किंवा माझ्या वंशाचं काही उद्धार व्हायचा असेल त्याची कृपा, म्हणून तो चरित्र प्रमाणित झालं असं माझं मत झालं. कारण जगात चरित्र आज जगात कोकाटे महाराज जगात सर्वत्र ही कथा चालते, संपूर्ण जगात चालते. जगमित्र नागा महाराज जगापर्यंत पोहोचले तर त्याचं कारण असं आहे, जगमित्र नागा महाराजांचं संपूर्ण चरित्र पाहिलं तर एकाही संताचं चरित्र तसं नाही जे जगमित्र नागा महाराजांचं वाट्याला आलं. विठ्ठला
वर्णण्यात आहे. पण जगमित्र म्हणजे कोण? जगमित्र नागा महाराज यांचं मूळचं नाव नागेश. पिरंगुट या गावामध्ये त्यांचा जन्म मानला जातो. पिरंगुट गावामध्ये 1280 पर्यंत, तुमच्यासाठी सांगतोय सगळं, 1280 पर्यंत कुलकर्णी पद होतं. ते पद त्यांच्याकडे असायचं, ग्राम सचिव लिखाण करायचं. जगमित्र नागा महाराजांच्या नंतर 1500 हेच कुलकर्णी पद रंगभट जगमित्र नावाच्या त्यांच्याच कुळातल्या एका व्यक्तीनं, हरिवेण जोगी नावाचा एक मनुष्य होता, त्याला विकून टाकलं. हा सर्व इतिहास, हा पुरावा हस्तलिखित सापडतं आणि त्याच्यामुळे जगमित्र नागा पिरंगुटचे त्यांचा जन्म मानावा लागतो. वास्तविक पाहता पिरंगुटला मी 8 दिवस राहिलो. कुठंही जगमित्र नागाचं तिथं वास्तव्याची खूण सापडली. तिथल्या लोकांना जगमित्र कोण माहीत नाही. आता मला सांगा, परळीच्या लोकांना जगमित्राचं चरित्र माहीत नाही, तिथल्या लोकांना काय माहीत? मी ज्यावेळेस गेलो त्याच्यानंतर चरित्र लिहिलं, त्या लोकांनी जगमित्र नागा नावाचं एक ग्रंथालय लक्षात घ्या. त्या गावामध्ये जगमित्र नावाचं एक ग्रंथालय खोललं. जगमित्र नागा इथपर्यंत ठीक आहे, पुढं चला. जगमित्र नागांचा पूर्ण व्यवसाय पाहिला तर महाराजांनी सांगितली कथा, जो मराठीत मी लिहिलं त्याचा तो अनुवाद तसाला तसा सांगितला. पैठण या गावामध्ये जगमित्र नागा द्रव्याचा व्यवसाय करत होते. द्रव्याचा व्यवसाय, जगमित्र राहे प्रतिष्ठानी द्रव्याचा व्यवसाय करून, द्रव्याचा व्यवसाय म्हणजे घेणं आणि देणं, टक्केवारी, पैसे द्यायचे घ्यायचे. पण जगमित्र नागांचा व्यवसाय जरी तो असला तर महाराजांच्या जीवनात फार उलटा पालट झाला. वेळेची मर्यादा पाळत मला पुढं चालायचं. त्या चरित्राला मला न्याय देता येणार नाही पूर्णपणे आज एका तासामध्ये अभंग सोडवायचा. पैठणला वास्तव्य असताना भरभराटीचा काळ. आता पैठण म्हटल्याच्या नंतर त्यावेळेला रामदेव यादव असे महान राजे होते. त्या या राजाच्या वैभवशाली याच्यामध्ये जगमित्राचं वैभवशाली चरित्र आणि मग जगमित्र नागा तिथून संत संगती लागली. आता या चरित्राची गुंफण फार सुंदर आहे, पण सगळं विचार करावं लागेल. विसोबा खेचर यांची भेट झाली, कानो पाटकाची भेट झाली आणि दोघांची भेट होऊन आळंदीमध्ये ही चर्चा रंगली आणि ज्ञानोबारायांच्या प्रभावळीमध्ये जे संत निर्माण झाले, जनाबाई असो, नामदेव महाराज असो, विसोबा खेचर असो, जोखामेळा असो, थोरोबा काका असो, सावताबाबा असो, हे सर्व संत त्या 13व्या शतकातील संत मांदियाळी आहेत. आणि या सर्व संतांच्या मांदियाळीमध्ये जगमित्र नागांचा वावर सुरू झाला. जगमित्र नागा ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रेमात पडले. विठ्ठला वेळेची मर्यादा पाळण्यात जरा बोलण्याचा प्रयत्न करतो. ज्ञानोबारायांना माऊली हा शब्द, संत व ज्ञानोबारायांना आपण माऊली म्हणतो ना, पण पहिलं माऊली हा पद किंवा त्यांना माऊली कोणी म्हटलं? ज्ञानराज माझी एवढ्याची माऊली जेणे निगमवली प्रगट केली. मग ते ज्ञानोबारायांना जी पदवी दिली माऊली ती फक्त एका व्यक्तीनं दिली, पण त्यांचंही चरित्र उपलब्ध नाही. त्या व्यक्तीचं नाव सांगतो, भागू महारी. एक व्यक्ती आहे ज्या भागू महारी संत पदाला पोहोचलेली आणि त्या भागू महारीनं त्या संत कवयित्रीनं ज्ञानोबारायांना माऊली शब्द पहिल्यांदा वापरला. विठ्ठला खेचर ही पदवी दिली. ज्ञानोबारायांना माऊली पदवी भेटली. तशी जगमित्र नागांना त्या काळामध्ये ही पदवी मिळालेली आहे, उपाधी मिळालेली आहे. त्याचं कारण माझ्या चरित्रात पूर्णपणे त्याचा उल्लेख केलेला आहे, पण चरित्राच्याही वेगळं चिंतन आज मांडण्याचा प्रयत्न करतो. चरित्रात हा विषय नाही, तो विषय इथं मिळतो.
जगमित्र नागा महाराजांना जगमित्र ही पदवी दिली त्याचं कारण मित्रत्व करा असं माऊलींचा आदेश होता. आणि मित्रत्व कसं करायचं? विठ्ठला मित्रत्व करा मैत्र जीवाचे हा शब्द माऊलीचा आहे. मैत्र जीवाचे भूतान परस्परे पडो मैत्र जीवाचे. आणि जगमित्र मित्र का? त्याचं चरित्र पूर्ण आपल्या समोर आले त्यानंतर लक्षात येईल. जगमित्र ही पदवी ज्ञानोबारायांनी दिलेली आहे. जगमित्र नागा महाराजांना नागेश सिद्धाला ही पदवी ज्ञानोबारायांनी दिलेली आहे. पण या पदवीचा चरित्रापेक्षा वेगळा विचार करायचा म्हणून सांगतो. कारण जे संत असतात त्यांची वाणीच परमात्म्याला समर्पित असते. म्हणून त्यांची वाचा तुका म्हणे वाचा राहिली पृथ्वीत किंवा ही वाणी त्या परमात्म्याला समर्पण केलेली असते. कशी समर्पण केली असते? तुका म्हणे वाचा वाहिली दोन्हीचं चिंतन मांडतो. बाबा तुमच्यामुळे चिंतन चालते. अभंगाचं चिंतन करता दुसरंच होतं. ऐका जेथ वाचा विसावे ती साधू कथा. मग समर्पणी वाणी ही वाणी समर्पित केली आणि पांडुरंगांना तृप्ती होते देवाची. आणि तीच वाचा समर्पित कशी होते? ती समर्पित करण्यासाठी तीही प्राणापण होते. आवडती मंत्र होते. जे भक्तचरित्राचे प्रशंसक जे भक्तचरित्रांची प्रशंसा करतात जगमित्र नागा महाराजांनी त्या काळातील जेवढे चरित्र आहे ते संतांचे तेवढे स्वतः गायन केले, तेवढे त्यांनी प्रतिपादन केलं आणि तेवढं निरूपण केलं. आणि म्हणून जगमित्र नागा मित्र झाले. एक भाव उठाला उठाला माऊली बोलतात तेनेसे आम्हा मैत्र. त्याच्यामुळे मैत्र का? तेनेसे आम्हा मैत्र त्याच्यामुळे आमचं मित्रत्व आहे का? जीवापेक्षा वेगळं आहे. कारण जे भक्तचरित्राची प्रशंसा करतात, भक्तचरित्राचं गायन जगमित्र नागाने केलं, त्यांचं विवरण केलं, प्रतिपादन केलं, हे कळण्यासाठी अभंग पाहावे लागते. अभंग तुमच्या समोर नाही. आणि मी चरित्र छापून फुकट प्रतिपाद वाटल्या 15 वर्षामध्ये त्याचं मूल्यही कळालं. मी तरी काय करू? कारण शुक व्यासाधिक फुलले लीला गाता वेळामध्ये. अहो एवढं चरित्र सुंदर आहे त्यांचे. आणि मग हे मैत्रपद त्यांना प्राप्त झालं. जगमित्र नागा हे जीवनाचे मित्र झाले. मित्र कशामुळे झाले? भक्तचरित्राची प्रशंसा केली. एक समर्पिणी वाणी. दोन कशी समर्पिणी? तर त्यांच्या नावातच आहे की ते अशुभ बोलत नव्हते. जनमित्र होई सकळा
अशुभ न बोलवे वाचा. आता मला सांगा, जगमित्र पदवी एवढी सहज मिळते का? अनेक कंगोरे आहेत त्या पदवीला. प्रत्येक कंगोरेचा विचार मला दुसऱ्यावर करावा लागणार आहे. पहिला अवलोकन केलेलंच आहे, पण विस्तार करावा लागेल. इतकं सुंदर पदवी आहे. चला जगमित्र नागा हे तीर्थवळीच्या अभंगात येतात. बरोबर महाराज? जगमित्र नागा मूर्तीनाथ महाराजांच्या काळाच्या अभंगात येतात. कारण जगमित्र नागा किती लाडके आहेत लोकांचे, तर कंठनाळ जगमित्र नागा आहे. महात्म्याने सांगितलं, जीवलग सोयरा पर्यंत हा जनमित्र जीवलग सोयरा पर्यंत माझ्या जवळचा सोयरा आहे, मला आवडता आहे. जगमित्र नागा यांचं वैभव नष्ट झालं. एका विपरीत काळाला तीर्थयात्रेला गेले, घेणं देणं बुडालं महाराज, कोणी देत नव्हतं. महाराजांनी दुर्लक्ष केलं आणि सर्व वैभव नष्ट झालं. एकाएकी जगमित्र नागा महाराजांना विपरीत काळ आला आणि मग मात्र त्यांच्या संपूर्ण संसाराकडे दुर्लक्ष झालं. आणि आळंदीमध्ये ज्ञानोबारायांच्या संततीमध्ये वाढल्याच्या नंतर तीर्थयात्रेला गेले. तीर्थयात्रा करून परत आले. काल्याच्या प्रसंगाला उपस्थित आहेत. एक प्रसंग सांगतो. जगमित्र नागा महाराज उसव खेकर, काणो पाठक यांनी आळंदीतून बाहेर काढलं. चला म्हटलं पंढरपूरला जाऊ. पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्यानंतर एका त्या फिरत असताना चला म्हटलं नामदेवाच्या भेटीला जाऊ. नामदेव महाराजांच्या भेटीला गेले. नामदेव महाराजांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर तिथं मुक्काम केला. आणि जगमित्र नागा महाराजांनी मुक्काम केल्यावर पहाटे उठतात जगमित्र नागा. त्यावेळेला जनाबाई काकडा म्हणत आहेत, नामदेव महाराज काकडा म्हणत आहेत, नामदेव महाराज घराची मंडळी काकडा म्हणत आहेत. आणि काकडा काय असतो हे पाहण्यासाठी ही सर्व मंडळी भगवान पंढरीनाथाच्या दरबारामध्ये तिथं प्रगटले. तिथं गेल्याबरोबर त्यांनी आभक्त केला, हरी जागरासी जावे माझ्या विठोबासी पाहावे, वृक्षी सर्व नभी रुमाने दाटती काकड आरती दृष्टी पडे, पाप उठा उठी थडे. काय सुंदर आहे पहा. किंवा मंगल आरती मंगल स्नान पाहता शुद्धांतकरण, दूध देवावरी घालिती दोन्ही मुखासी लाविती, वर दही पडे तेव्हा पाहता वंशा उद्धार तेव्हा विठ्ठला. जन्म देणाऱ्यांना माहीत असतात ना. बाबा जगमित्र नागांचं चरित्र करत असताना काय वेदना होत असतील. मी नाही मला वेदना होत तुझ्या नाही तुझ्या देवाला माहिती, पण चरित्र करणं एवढं सोपं आहे. प्रमाणित कसं करायचं. जगमित्र नागांची गुरु कोण हा शोध लागत नव्हता. वडवळ नावाच्या मोहोळजवळ, हे वडवळ नाही मोहोळच्या जवळ वडवळ नागनाथ आहे. आणि त्या नागेश सिद्धाच्या दर्शनाला गेल्यावर तिथं त्यांना अनुग्रह प्राप्त झाला. ही सगळी चरित्राचे आपण विचार केल्याच्या नंतर आपण परळी जगमित्र नाग कसे आहे याचा समाधीच्या प्रसंगाला जगमित्र नागा होते. मी का बोलतो हे मला सांगण्यासाठी, मला चिंतन करायचं फक्त त्या दिशेने करायचं होते. लोक म्हणतात कशावरून. तो अभंग आहे एकच जगमित्राचा, पण त्याचा निर्देश केला तुम्हाला भेटला नाही. हळदकर नावाची गाथा आहे. त्या गाथेमध्ये असा निर्देश आहे, जगमित्र नागा महाराजांनी समाधीच्या प्रसंगातील तिथी वार शक इसवी सन संपूर्ण दिलेला आहे. सनाबाईच्या अभंगामध्ये, मुक्ताईच्या अभंगामध्ये आणि नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये जे समाधीचं प्रसंग येतं, शके तिथी सर्व येतं. त्याच्याहीपेक्षा प्रगट आणि प्रसिद्ध जगमित्र नागांचा अभंग आहे. तो मिळाला असता तर मला सार्थकता वाटली असते, पण ते मिळाला नाही.
पण ज्या अर्थी अभंग केला त्या अर्थी जगमित्र नागात तिथं होते हे प्रमाण आहे. कारण एकाने निर्देश केला त्याच्यात आहे त्याच्यात आहे आज उपलब्ध नसेल पण आहे म्हणून सांगितलं ठीक आहे. समाधी घेतली. समाधीच्या वेळेला जे सप्तपुंजळे जमले त्याच्यामध्ये सर्वांची अवस्था अशी झाली बांधल्या पिंडीचा सुटलासे आळा तृण रानमाळा पांगडेसे. त्या अवस्थेमध्ये जगमित्र नागा व्याकुळ झाले आणि जगमित्र नागांना त्या अवस्थेतून फक्त एकाच मित्राने साथ दिली विश्वभर कानपाटक कीर्तनाला उभं राहिले. जवळचे मित्र कानपाटक कीर्तनाला उभं राहिले आणि विश्वभर कीर्तनांनी चला बाबा औंध्याला जावं. औंध्याला नाही येतं ते पैठणपर्यंत आले आणि तिथून विश्वभा औंध्याला गेले आणि विश्वभाने प्रार्थना केली की माझ्या जगमित्राला सांभाळ. जगमित्र नागा त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरून परत पंढरीला आले आणि परत वडगावला गेले. तिथं जाऊन पाहिलं तर गुरुनी समाधी घेतलेली होती. सामान्य गुरु होते महाराज.